नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमाविषयी खूप काही सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जगातील सर्व शिक्षकांना नमन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी 21 जुलै 2024 रोजी आहे. गुरुसेवे महत्त्व याला सर्व ऋषीमुनींनी आणि महान व्यक्तींनी उच्च स्थान दिले आहे. संस्कृतमध्ये गु म्हणजे अंधार, अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश, ज्ञान. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील लोक या दिवशी आपल्या गुरुच्या स्मरणार्थ उपवास, पूजा इत्यादी करून हा सण आपल्या परीने साजरा करतात. वेद, उपनिषद आणि पुराणाचे लेखक महर्षी वेदव्यासजी 3000 ईसा पूर्व या दिवशी जन्मले. त्यांना सर्व मानवजातीचे गुरु मानले जाते आणि त्यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे प्रथम प्रवचन दिले होते असेही मानले जाते. याशिवाय योग परंपरेनुसार या दिवशी भगवान शिवाने सप्तऋषींना योगाचे ज्ञान दिले आणि ते पहिले गुरु झाले. आपले पालक हे आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षक आहेत, जो आपलं पालनपोषण करतो, आपल्याला बोलायला, चालायला शिकवतात. त्यामुळे आईवडिलांचे स्थान सर्वोच्च आहे. जीवनाचा विकास सुरळीत चालण्यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे. भावी जीवन गुरुकडून घडवले जाते. प्रथम गुरु ते गुरु गोरखनाथ यांच्यापर्यंत अशी गुरु परंपरा आहे. मानवी मनातील विषाचे दुष्ट रूप दूर करण्यात गुरुचे विशेष योगदान आहे. महर्षी वाल्मिकी, ज्यांचे पूर्वीचे नाव रत्नाकर होते, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दास्यकर्म करत होते. महर्षी वाल्मिकीजींनी रामायणासारखे महाकाव्य रचले ते तेव्हाच शक्य झाले जेव्हा गुरु नारदजींनी त्यांचे हृदय बदलले. आपण सर्वांनी पंचतंत्राच्या कथा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. कुशल गुरु विष्णू शर्मा यांनी अमर शक्तीच्या 3 अज्ञानी पुत्रांना कथा व इतर माध्यमातून कसे ज्ञानी केले. गुरु आणि शिष्य यांचे नाते फुलासारखे असते. गुरूंच्या कृपेने शिष्याचा ध्येयाचा मार्ग सुकर होतो. स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच ईश्वर प्राप्तीची इच्छा होती. गुरु परमहंसांचा आशीर्वाद मिळाल्यावरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली. गुरूंच्या कृपेनेच आत्मसाक्षात्कार शक्य झाला. छत्रपती शिवरायांवर त्यांचे गुरु समर्थ गुरु रामदास यांचा प्रभाव कायम होता. गुरूंनी सांगितलेला एक शब्द किंवा त्याची प्रतिमा सुद्धा माणसाचे रूप बदलू शकते. कबीरदासजी यांचे त्यांच्या गुरुप्रती असलेले समर्पण स्पष्ट करणे आवश्यक आहे, कारण गुरुचे हे महत्त्व कबीरदासजींच्या दोह्यामध्ये सर्वात जास्त दिसून येते. एकदा रामानंद जी गंगेत स्नान करण्यासाठी जात असताना पायऱ्या उतरत असताना त्यांचा पाय कबीरदासजींच्या पायांवर पडला. रामानंदाजींच्या तोंडून राम राम हा शब्द बाहेर पडला. कबीरदासजींनी दीक्षा मंत्र म्हणून समान शब्द स्वीकारले आणि रामानंदजींना त्यांचे गुरु म्हणून स्वीकारले. गुरुचे स्थान भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरु आपल्या सुसंस्कृत समाज जीवनाचा आधारस्तंभ आहे. असे अनेक गुरु होऊन गेले, ज्यांनी आपल्या शिष्यांना अशा प्रकारे शिक्षण दिले की त्यांच्या शिष्यांनी राष्ट्राची दिशाच बदलून टाकली. आचार्य चाणक्य हे एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय इतिहासाची दिशा बदलून टाकली. गुरु चाणक्य हे कुशल राजकारणी आणि उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आपला वीर शिष्य चंद्रगुप्त मौर्य याला राज्यकर्ते बनवून त्यांनी दाखवलेल्या विलक्षण प्रतिभेची अवघ्या जगाला ओळख आहे. गुरुपौर्णिमेच्या सणाला फक्त आपल्या गुरूंचे स्मरण करण्याचा प्रयत्न असतो. गुरुचा महिमा दाखवणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. गुरुची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाभारताची रचना करणारे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की हा दिवस वेदव्यासजींची जयंती म्हणून साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते. याशिवाय या दिवशी गुरुची पूजा करण्याचेही महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करावेत. गुरुपौर्णिमेचे पूजा या पद्धतीने करावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान विष्णूंचे ध्यान करावे. देवघराची संपूर्ण साफसफाई करून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या मूर्ती स्थापित करा आणि त्यावर तिलक लावून उपवास करा. भगवान विष्णूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावे. भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मी आणि वेदव्यास यांची देखील पूजा करा. यानंतर गुरुचालिसा पाठ करा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांना मिठाई, फळे आणि खीर इत्यादी अर्पण करा. तसेच गुरु पौर्णिमा वृत्त कथेचे पठण करा. शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती करा. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी वेदव्यासजींनी 4 वेदांची रचना केली होती, अशी एक मान्यता आहे. या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात. या दिवशी लोक आपल्या गुरुची पूजा करतात. अनेक विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांना भेटवस्तू देऊन आणि श्रद्धांजली म्हणून त्यांचे आशीर्वाद नोंदवून त्यांचा सन्मान करतात. पारंपरिक समारंभासोबतच हा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि भेटीगाठीसाठी एक ठिकाण म्हणून काम करत असतो, जेथे लोक त्यांच्या गुरुसोबत विचारविनिमय करू शकतात आणि विचारांची देवाणघेवाण करू शकतात.